आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। नारायणगावात भीषण अपघातात शाळेत चाललेल्या शिक्षिकेसह 9 जण ठार, 7 जखमी, परवाना 6 परंतु प्रवासी 16। प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांनी केली महामार्गावर बंद पडलेली वाहने व परप्रांतीयांनी थाटलेली दुकाने हटवण्याची मागणी, तसेच डांबरी लेनवर पांढऱ्या पट्ट्यांवर थांबणाऱ्या वाहनांना दंडात्मक कारवाईची मागणी। 17 जानेवारी रोजी नारायणगावकडे येत असलेल्या प्रवासी वाहतूक गाडीला आयशर ट्रकने मागून धडक दिल्याने ती समोर बंद पडलेल्या एसटी बसवर आदळून सकाळी 10 वाजता झालेल्या अपघातात आनंदवाडी येथे शाळेत चाललेल्या शिक्षिका मनीषा पाचारणे यांच्यासह 9 जणांचा मृत्यू झाला आहे। यामध्ये 4 पुरुष, 4 महिला व 2 वर्षांच्या बालकांचा समावेश असून प्रवासी वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हरचा देखील मृत्यू झालाय। यामध्ये 7 जण गंभीर जखमी झाले। या भीषण अपघातात 9 जण जागीच ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। यामध्ये विनोद रोकडे चालक कांदळी, देऊबाई टाकळकर वैशाख खेडे, भाऊ बढे नगदवाडी कांदळी, युवराज वावळ 14 नंबर, चंद्रकांत गुंजाळ कांदळी, गीता गवारे 14 नंबर, मनीषा पाचारणे 14 नंबर, वशिफा इनामदार वय 5 वर्ष वय 5 खेड, नजमा शेख खेड हे जागीच ठार झाले असून ऋतुजा पवार 14 नंबर, गणपत घाडगे कांदळी, शुभम घाडगे कादळी, मर्जना शेख खेड, आयशा शेख खेड, सखी पुंडे नारायणगाव, नफीम शेख हे गंभीर जखमी झाले आहेत। स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांनी भेट देऊन सांत्वन व विचारपूस करून माझे माहेर कांदळी आहे, येथील माझे नातेवाईक लोकांचा मयत व जखमींमध्ये समावेश असल्याने दुःख व्यक्त करत अपघातग्रस्तांचे नातेवाईक व जखमी रुग्णांना ग्रामीण रुग्णालय व मॅक्स केअर हॉस्पिटल व अपघातस्थळी नारायणगाव येथे भेट दिली। पोलीस प्रशासन व दोन्ही रुग्णालयांनी आपत्कालीन परिस्थितीत सुसज्ज यंत्रणेद्वारे सेवा दिल्याबद्दल समाधान व्यक्त करून महामार्ग व्यवस्थापनाने रस्त्यांच्या कडेला बंद पडलेली वाहने व परप्रांतीय व स्थानिक लोकांचे रस्त्यालगत विक्रीसाठी टाकलेली दुकाने, वाहतुकीस अडथळा ठरणारे दुकानाचे बोर्ड, होर्डिंग व वस्तू त्वरित हटवून अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे। तेज तुफान न्यूज नारायणगाव, संपादक अयूब शेख जुन्नर। अपघातात सकाळी विनोद रोकडे यांची गाडी रोजचीच सीट वाहण्यासाठी असते। त्यांच्यावर डेली कांदळी ते नारायणगाव हे सीट वाहण्याचा धंदा आहे आणि ते आमचे गुरुवर्य रोकडे गुरुजी यांचे छोटा मुलगा होता आणि रोजच्याच वाहतुकीच्या याच्यात येत असताना सगळे कांदळी वडगाव मधील माझ्या जवळचेच नातेसंबंधातील लोक होते। त्यामध्ये भाऊ बडे असतील ते आमचे चुलत मामा होते, त्यानंतर चंद्रकांत गुंजाळेत ते आमच्या बहिणीचे दीर आहेत, त्यानंतर जे मनीषा पाचारणे आहे ते आमच्या तितर गुरुजी जे आम्हाला होते त्यांची सुकन्या आहे आणि त्या शिक्षिका आहेत। त्या आनंदवाडीत शाळेवर जात असताना आज सकाळी त्यांच्यावर काळा निघाला घातलाय। परत अजून एक गणपत घाडगे म्हणून आहे, तो आमचा क्लासमेट आहे, तो आता मॅक्स केअरला अत्यवस्था आहे, म्हणजे तो जखमीमध्ये आहे तो। त्याचप्रमाणे शुभम घाडगे तो पण पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण घेत असणारा मुलगा 24 वर्षाचा संतोष घाडगे यांचा मुलगा, तर तोही मॅक्स केअरला जखमी अवस्थेत आहे। असे बरेचसे माझ्या गावातीलच म्हणजे माझ्या नातेसंबंधातील जवळचे नातेवाईक आज सकाळी या दुर्घटनेत गेलेले आहेत। परंतु या अशा एकदम मैदानात अशा रस्त्यावर अशी दुर्घटना होणं म्हणजे खूप धक्कादायक आहे आणि प्रथमतः तशी एवढी मोठी घटना ह्या भागात झालेली असेल, परंतु तसंही वारंवार संध्याकाळी वगैरे ॲक्सिडेंट होतात। विरुद्ध दिशेने येणारी वाहनं असतात, जरी दुतर्फा वाहनं आहेत, 2 रस्ते आहेत, तरी उलट्या बाजूने येणारे पण बरेचसे गाडीवाले असतात। कारण मी बरेच वेळा इकडे माहेर येत असताना बरेच माझी सुद्धा गाडी अशा वेळेला व्हायबल होते, कारण अर्धा रस्ता असा खाली आहे, म्हणजे रस्त्याचं काम सुद्धा व्यवस्थित नाही आहे आणि जर 2 व्हीलर असेल तर ती ब्रेक मारल्यावर व्हायबल होते या रस्त्यावर। तर या गोष्टीकडे जरा थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि हे अपघात झाल्याच्या नंतर दुःख व्यक्त करण्यापेक्षा पहिले त्यावर काही उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि सर्वांनी ही माणसाची सगळ्या नागरिकांची सुरक्षितता हाच पहिला मुद्दा घेतला पाहिजे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.